आता मला आपल्याला सांगू द्या की कृष्णाची पहिली भेट द्रौपदी स्वयंवराच्या वेळी झाली असं मी म्हणालो. तुम्ही लोक भाग्यवान आहात. कृष्णाचा आणि पांडवांचा पहिला परिचय होण्या अगोदर कृष्णाचा आणि तुमचा परिचय होतो महाभारतामध्ये. एक प्रकारे भगवान व्यासानी पांडवांपेक्षा तुमच्याबद्दल अधिक विश्वास दाखवलेला आहे. भगवान कृष्णाची पहिली ओळख तुमच्याशी करून दिलेली आहे. त्यावेळेला तो उभा होता, स्वयंवरामध्ये उपस्थित होता. त्यावेळेला पांडव विप्रवेशाने त्या ठिकाणी येऊन बसले होते. पण ज्याप्रमाणे धगधगणाऱ्या अग्नीचं तेज राखेखाली लपून राहू शकत नाही, दाहकतेच्या रूपाने ते उफाळत असतं, त्याप्रमाणे पांडव लक्षात राहिलेत. मी आपल्याला म्हणालो लाक्षाग्रहामध्ये पांडव जळून मेलेत याबद्दल सगळ्या जगाची खात्री होती. एका पक्क ठाऊक होतं पांडव जिवंत आहेत, त्याचं नाव विदुर, कारण त्यांनीच ते कारस्थान आखलेलं होतं. आणि दोघांना अंदाज होता पांडव गेले नाहीत. त्यापैकी एक होता कृष्ण आणि दुसरा होता द्रुपद. आपली कन्या ही अर्जुनाला द्यावी असा संकल्प होता द्रुपदाचा. पांडव जर जळून भस्मसात झाले असतील तर आपला संकल्प विफल ठरेल. म्हणून त्यांनी हा अवघड पण ठेवला होता की हा अवघड पण जिंकण्याचं सामर्थ्य फक्त धनुर्धारी अर्जुनामध्येच आहे याची त्याला खात्री होती. हा पण ऐकून कदाचित अर्जुन प्रगट होऊ शकेल या आशेने त्यांनी द्रौपदीचं स्वयंवर आखलं होतं. दुसरी आशा होती कृष्णाला आणि त्यामुळे त्यांनी जरी विप्रवेशामध्ये पांडव बसले होते तरी त्यांनी बरोबर ओळखलं. इतकंच नव्हे, त्यापैकी प्रत्येकाची शेजारी बसलेल्या बलरामाची त्यांनी ओळख करून दिली दुरून. तो धर्म, तो भीम, तो अर्जुन, तो नकुल, तो सहदेव, सगळ्यांची ओळख करून दिली. वर्णन असं आहे, अर्जुन जिंकला, द्रौपदीने त्याला माळ घातली. अर्जुन जिंकला आणि सर्व क्षात्र वीर पुरुष उपस्थित असताना एका विप्रवेशातल्या तरुणांनी राजकन्या जिंकावी याबद्दल संतापलेल्या सर्व उपस्थित क्षत्रिय राजपुरुषांनी अर्जुनाच्या विरुद्ध उठाव केला. त्यावेळेला अर्जुनाच्या पाठीशी उभा राहिला कृष्ण. परिचय नसताना म्हणाले की त्यांनी पण जिंकलेला आहे, त्यांनी पण जिंकलेला आहे. पणाचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी फक्त दृष्टद्युम्नाची किंवा द्रुपदाची नव्हती, पण मान्य करून स्वयंवराला उपस्थित राहणाऱ्या सर्वांची होती. तेव्हा आपण सर्वजण त्याचं अभिनंदन केलं पाहिजे असं बोललेत. सगळा उठाव शांत केला. अर्जुन त्यानंतर कुंभारवाड्यातला आपला पर्णकुटीकडे जायला निघाला द्रौपदीला घेऊन. कृष्ण आणि बलराम सुद्धा त्याच्या मागोमाग गेलेत. पर्णकुटीमध्ये गेल्यावर कृष्ण कुंतीच्या पाया पडलेत आणि त्यांनी आपली ओळख करून दिली. म्हणाले, आत्या मी कृष्ण, हा बलराम. ही पांडवांची आणि कृष्णाची पहिली ओळख, ही पांडवांची आणि कृष्णाची पहिली भेट. तेव्हापासून पांडवांशी जे नातं जोडलं कृष्णाने, मित्रांनो, ते कधीही तुटू दिलं नाही. ते कधीही तुटू दिलं नाही. तुमच्या असं लक्षात येईल, जोपर्यंत कृष्ण पांडवांच्या पाठीशी आहेत तोपर्यंत संकट शरण आलेली होती. कृष्णाच्या अनुपस्थितीत सर्व संकटांनी एकमुखाने पांडवांवर हल्ला केला होता. प्रमाणकोटी आणि वारणावताच्या वेळी कृष्णाचा पांडवांशी संबंध चाललेला नव्हता. पण संबंध आल्यानंतर कपटद्यूत हे कृष्णाच्या अनुपस्थितीत झालं, आपल्याला माहिती असेल. तो त्यावेळेला शाल्वांशी लढण्यामध्ये गुंतलेला होता आणि त्यानंतर त्याला बातमी ही सात्यकीकडनं कळली. तेव्हा त्याला अत्यंत हळहळ वाटली. तो म्हणाला, जर मी त्यावेळेला उपस्थित असतो तर मी मुळात द्यूतच होऊ दिलं नसतं, त्यानंतरच्या सगळ्या विटंबना टळल्या असत्या. कृष्ण पांडवांबरोबर नसल्यामुळे कपटद्यूत झालं, सतीची विटंबना झाली, अनिद्यूत झालं आणि त्यातून पांडवांच्या 13 वर्षाच्या विजनवासाचं संकट हे उद्भवलं. हे आपल्या लक्षात असेल. कृष्ण पांडवांबरोबर होता. आता प्रश्न असा आहे की कृष्ण पांडवांबरोबरच का होता, कृष्ण कौरवांबरोबर का राहिला नाही? कौरव हे त्यावेळेला सत्ताधारी होते, अत्यंत लोकप्रिय होते, कौरवांचा प्रभाव होता, दबदबा होता. अशा कौरवांचा आधार घेण्याऐवजी किंवा अशा कौरवांना आश्रय देण्याऐवजी कृष्णाने पांडवांना हाताशी का धरलं असावं? पांडव त्या मानाने दरिद्री होते, वनवासी होते, अल्पसंख्य होते, लोकांना तितकेसे ज्ञात सुद्धा नव्हते. आपल्या साधी गोष्ट लक्षात येईल, कौरव पांडवांचं युद्ध झालं तेव्हा एकूण 18 अक्षौहिणी सैन्य लढलं. त्यापैकी 11 अक्षौहिणी सैन्य हे कौरवांच्या बाजूने होतं आणि पांडवांच्या बाजूने फक्त 7 अक्षौहिणी सैन्य होतं. कौरवांच्या बाजूने असणाऱ्या 11 अक्षौहिणी सैन्यात या देशातली सर्व राज्य, सर्व राजघराणी गुंतलेली होती.
याचा अर्थ संपूर्ण भारतवर्षाचा पाठिंबा कौरवांना होता आणि पांडवांच्या 7 अक्षौहिणी सैन्यामध्ये त्यांचे आप्त होते. द्रुपदाशी संबंध आल्यामुळे मिळालेले आप्तजन हे पांडवांच्या सैन्यामध्ये होते. कौरवांच्या सैन्यामध्ये अधिक सैन्य शक्ती होती, शस्त्रशक्ती होती, द्रव्यशक्ती होती, जनशक्ती होती. मला सांगू द्या, ज्ञानशक्ती सुद्धा होती. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर हे भारतातलं सगळं शहाणपण हे कौरवांच्या बाजूला होतं, शहाणपणच्या या पांडवांच्या बाजूला नव्हतं. पांडवांच्या बाजूला होता कोण? पांडवांच्या बाजूला होता फक्त कृष्ण, आणि तोही निशस्त्र अवस्थेतला, हातात शस्त्र धारण करणार नाही अशी प्रतिज्ञा केलेला एकटा श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूला होता. बाकी सगळं जग कौरवांच्या बाजूला होतं. कृष्ण कौरवांच्या बाजूला का नाही गेला? दुर्योधनाने त्याची मागणी केली होती. कृष्णाने आपलं यादव सैन्य कौरवांच्या बाजूला पाठवलं. एकटा निशस्त्र अवस्थेत पांडवांच्या पाठीशी उभा राहिला. का उभा राहिला? त्याचं कारण काय? आपल्या कदाचित माहिती असेल, भारताच्या इतिहासामध्ये 2 परंपरा होत्या. एक वसिष्ठ परंपरा होती, दुसरी विश्वामित्र परंपरा होती. ते आपल्याला माहिती आहे. वसिष्ठ परंपरा ही ज्ञानोपासकांची परंपरा, तपस्वी लोकांची परंपरा. विश्वामित्र परंपरा ही सत्तेची आराधना करणारी परंपरा आणि शस्त्रोपासक परंपरा. ब्राह्म परंपरा आणि क्षात्र परंपरा या ढोबळ नावाने आपण या दोन्ही परंपरांना ओळखता. आपल्याला माहित असेल की वसिष्ठ परंपरा जी आहे ती विश्वामित्र परंपरेकडे तुच्छतेने पाहत असे, आणि विश्वामित्र परंपरा जी आहे ती वसिष्ठ परंपरेला नगण्य लेखित असे. या दोन्ही परंपरा सुरुवातीच्या काळापासून तो आज तागायत टिकून आहेत असं आपल्याला दिसेल. ज्ञानाची जी परंपरा आहे ती सत्तेकडे तुच्छतेने पाहते, आणि सत्तेची जी परंपरा आहे ती ज्ञानाला नगण्य लेखते. तशी एक दुसरी परंपरा आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये होती, ती सामान्यपणे लक्षात घेतली जात नाही. एक आहे नारायणीय परंपरा आणि दुसरी आहे भार्गव परंपरा. नारायणीय परंपरा ही भगवान महाविष्णूपासून सुरू होते आणि भार्गव परंपरा ही भृगु ऋषीपासून सुरू होते. भार्गव परंपरा ही धर्माची जी चौकट आहे ती कायम राखण्याचा अट्टाहास करणारी परंपरा, आणि नारायणीय परंपरा ही परिस्थितीनुसार धर्माच्या चौकटीमध्ये बदल व्हावा, ती चौकट अधिक व्यापक व्हावी असा प्रयत्न करणारी परंपरा ही नारायणीय परंपरा आहे असं तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला समजतील आणि पटतील असे शब्द वापरायचं झालं तर भार्गव परंपरा ही स्थितिवादी परंपरा आणि नारायणीय परंपरा ही गतिवादी परंपरा. भार्गव परंपरा ही जीर्णमतवादी परंपरा, नारायणीय परंपरा ही नवमतवादी परंपरा. भार्गव परंपरा ही प्रतिगामी परंपरा आणि नारायणीय परंपरा ही पुरोगामी परंपरा. आपल्या लक्षात असेल, रामायणामध्ये म्हणजे रामावतारामध्ये प्रभू रामचंद्रांनी वानरांशी सख्य जोडलं, राक्षसांशी सख्य जोडलं, शाबारांशी सख्य जोडलं. या देशातल्या ज्या आदिवासी अशा जमाती होत्या त्या जमातींशी सख्य जोडलं आणि भारतीय संस्कृतीच्या मायपोटामध्ये त्या सर्वांना समाविष्ट करून टाकलं. परिणामी भार्गव परंपरेचा त्याला विरोध सहन करावा लागला. शिवधनुष्याचा भंग करण्याच्या आरोपावरून स्वतः परशुरामांनी रामचंद्राला आव्हान दिलं, हे तुम्हाला आठवत असेल. तुमच्या माझ्या सुदैवाने रामचंद्रांनी परशुरामाचा पराभव केला आणि नारायणीय परंपरा आपला विकासाचा मार्ग चालत राहिली. महाभारतामध्ये म्हणजे कृष्णावतारामध्ये आपल्या लक्षात असेल की पांडवांच्या वनवासाच्या निमित्तानं असाच त्यांचा राक्षसांशी संबंध आला, असाच त्यांच्या इथल्या आदिम जमातींशी वनवासी जमातींशी संबंध आला. कृष्णाच्या अष्टनायिकापैकी एक जांबुवती होती, तुम्हाला आठवत असेल, आणि भीमसेनाचं एक लग्न हिडिंबेशी झालेलं होतं, त्यांचे स्वैर संबंध जोडलेले होते. या सगळ्या जमातींना भारतीय संस्कृतीच्या विशाल मायपोटामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न कृष्णाने महाभारतामध्ये केला. कौरव पांडवांचं जे युद्ध आहे मित्रांनो, ते एका वंशातल्या संपत्तीचे विल्हेवाट लावण्यासाठी उद्भवलेलं युद्ध नसून एका घराण्यातल्या
प्रॉपर्टीच्या प्रश्नावरून उद्भवलेलं युद्ध नसून कृष्णाच्या दृष्टीनं भार्गव परंपरा आणि नारायणीय परंपरा यांच्यामधलं युद्ध आहे. कौरव भार्गव परंपरेचे होते, याचं कारण द्रोणाचार्यांचे शिष्य होते, द्रोणाचार्य परशुरामाचे शिष्य होते. कृष्णाने पांडवांना हाताशी धरण्याचं कारण नारायणीय परंपरेला पुन्हा एकदा भार्गव परंपरेवर मात करण्याची संधी आपल्याला देता यावी यासाठी कृष्णाने अल्पसंख्य, दरिद्री, वनवासी पण अत्यंत शूर आणि नेकीच्या अशा पांडवांना हाताशी धरलं. कौरव पांडवांच्या युद्धाच्या निमित्तानं भार्गव परंपरेवर पुन्हा एकदा नारायणीय परंपरेला विजय संपादन करता आला. त्यामुळे मित्रांनो, आजपर्यंत तुमची माझी संस्कृती ही जगामध्ये टिकून आहे. इतिहास असं सांगतो की रोमचं अत्यंत भव्य विराट अशा रीतीचं साम्राज्य इतिहास जमा झालं. कार्थेजची संस्कृती नष्ट झाली. भारतीय संस्कृती अद्याप टिकून आहे. याचं कारण असं आहे की भारतामध्ये उत्पन्न झालेल्या परमेश्वर तुल्य अशा रीतीच्या महापुरुषांनी नारायणीय परंपरा अक्षुण्ण राखण्याचा प्राणपणाने प्रयत्न केला. कौरव पांडवांचं युद्ध हा त्याचा एक भाग आहे. म्हणून कृष्णाने पांडवांना पाठिंबा दिला. शेवटपर्यंत पांडवांच्या तो पाठीशी राहिला. काय पांडव भाग्यवान आहेत. असतील वनवासी, असतील दुर्दैवी, असतील दरिद्री, असतील कमी संख्येचे, पण निशस्त्र असा का होईना पण भगवान कृष्णासारखा महापुरुष त्यांच्या पाठीशी होता. इतकंच नव्हे, या पांडवांवर कृष्णाने इतकं प्रेम केलं हो, अर्जुनावर सुद्धा इतकं प्रेम केलं. त्या अभिमन्यू वधाच्या वेळेला संतप्त झालेल्या अर्जुनाने जेव्हा आत्मघातकी अशी प्रतिज्ञा केली त्यावेळेला कृष्णाने त्याची निर्भत्सना केली. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं आणि वीर पुरुषांनी रणांगणामध्ये भावनेला महत्त्व द्यायचं नसतं म्हणून त्याची कानउघाडणी केली. कितीही संतापला अर्जुनावर तरी वर्णन असं आहे महाभारतातलं, रात्रभर कृष्णाला झोप आली नाही. अपरात्री त्याने आपल्या वाहकाला उठवलं, दारुकाला, आणि रथ सूर्योदयापूर्वी सज्ज करायला सांगितला. घोड्याचा खरारा करून ठेवायला सांगितला. त्याला आंघोळ घालायला सांगितली. चारा पाण्याची व्यवस्था करायला सांगितली. शस्त्राचा पुरेसा पुरवठा करून ठेवायला सांगितलं. दारुकाला कृष्ण म्हणाला, उद्या सकाळी सूर्यास्तापूर्वी मला अर्जुनाला जयद्रथाकडे घेऊन जायचं आहे. एवढं बोलून कृष्ण थांबला नाही. सूर्यास्तापूर्वी अर्जुनाच्या हातून जयद्रथाचा मृत्यू झाला नाही तर जयद्रथाला मारण्याची व्यवस्था मला करावी लागेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये अर्जुन वाचला पाहिजे. इतकी तळमळ अर्जुनाच्या संरक्षणाबद्दल कृष्णाला लागली असल्याचं आपल्याला महाभारत सांगतं. अत्यंत प्रेम केलं त्यांनी पांडवांवर. पांडवांसाठी कृष्णाने कोणत्या भूमिका स्वीकारल्या नाहीत मला सांगा. राजसूय यज्ञामध्ये लहानातली लहान सेवा या माणसाने आप खुशीने पत्करली आणि पांडवांच्या यज्ञामध्ये ती बजावली. अर्जुनाकरता कृष्ण हा सारथी झाला. खरं म्हणजे मार्गदर्शन करण्याचं त्याचं सामर्थ्य आणि पात्रता, तो अर्जुनासारख्या महावीराचं सारथ्य कर्म पत्करायला तयार झाला, दुय्यम कर्म पत्करायला तयार झाला. किती कमीपणा पत्करावा कृष्णाने. उद्योग पर्वामध्ये शिष्टाई विफल झाल्यानंतर परतीच्या प्रवासात कर्णाला कृष्णाने बरोबर घेतलं आणि राज्याचं प्रलोभन दाखवलं. त्याच्या जन्माचं रहस्य त्याच्याजवळ उघड केलं. राज्याचं प्रलोभन त्याला दाखवलं. ज्यांच्याशी जन्मभर वैर केले ते सगळे पांडव हे कर्णाचे दास बनतील म्हणून सांगितलं. युधिष्ठिर त्याचा युवराज बनेल म्हणून सांगितलं आणि भीमार्जुन त्याची सेवा करतील. नकुल आणि सहदेव त्याच्यावर छत्रचामर ढळतील. जन्मभर सूतपुत्र म्हणून पांडवांकडूनच अवहेलना सहन करणाऱ्या कर्णाला पांडव आपले दास बनण्याची कल्पना किती मोहप्रद वाटली असेल याची आपण कल्पना करा. कृष्णाने नको दाखवायला तेही आमिष कर्णाला दाखवलं. तू पांडवांचा मोठा भाऊ या नात्याने जर आमच्या पक्षाला आलास तर द्रौपदी तुझी सुद्धा बायको होईल. हे प्रलोभन कृष्णाने दाखवायला नको होतं, कर्णाला दाखवायला नको होतं, कोणत्याच पुरुषाने दुसऱ्या पुरुषाला असं प्रलोभन दाखवायला नको. हे सुद्धा कृष्णासारखा महापुरुष कर्णासारख्या माणसाला दाखवायला का प्रवृत्त झाला. त्याचंही एक कारण पांडवांबद्दलचं प्रेम हे आहे. जर कर्ण पांडवांच्या पक्षाला आला तर दुर्योधनाचा पक्ष आपोआप दुर्बल होईल आणि त्यानंतर पांडवांचा विजय सुनिश्चित होईल. त्यासाठी अत्यंत कमीपणा पत्करून यासारखं प्रलोभन सुद्धा कर्णाला तो दाखवायला तयार झाला. आणि दुसरं कारण असं आहे की कृष्णाने शेवटपर्यंत
कौरव पांडवांचं युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला, याचंही एक ते उदाहरण. वंशक्षय टाळावा, कर्ण जर पांडवांच्या पक्षाला येऊन मिळाला असता तर कदाचित युद्ध करण्याची हिंमत दुर्योधनामध्ये राहिलीच नसती. शेवटपर्यंत हा प्रयत्न कृष्णाने केला, त्यासाठी तो पांडवांच्या बाजूला उभा राहिला असं आपल्या लक्षात येईल. आणि त्यानंतर त्या 18 दिवसाच्या युद्धाच्या काळामध्ये कृष्णाने जी कपटं केलीत, कृष्णाने ज्या लबाड्या केल्यात, कृष्णाने जो खोटेपणा केला, मला आपल्याला सांगू द्या, त्याच्या स्वतः करता नव्हतं, स्वार्थासाठी नव्हता. जे काही होतं ते पांडवांना वाचवण्यासाठी, आणि केवळ पांडवांना वाचवण्यासाठी नाही, संपूर्ण महाभारत वाचवण्यासाठी कृष्णाने केलं असं तुमच्या लक्षात येईल. जी उदाहरणं आपण आत्ता पाहिलीत, घटोत्कचाच्या मृत्यूच्या वेळची, कर्णाच्या मृत्यूच्या वेळची जी उदाहरणं आपण पाहिलीत, पराभवाच्या वेळची जी उदाहरणं पाहिलीत, त्यातून तुमच्या लक्षात येईल कृष्णाचं कपट निश्चित होतं, पण त्यात त्याचा वैयक्तिक स्वार्थ नव्हता. पांडवांच्या कल्याणाकरता ते त्यांनी केलं होतं. इतकं प्रेम पांडवांवर कृष्णाने केलेलं होतं, इतकं प्रेम केलेलं होतं. काय गंमत आहे, केवढा मोठा होता कृष्ण, कृष्णाची इयत्ता केवढी होती, काय पात्रता होती, काय सामर्थ्य होतं कृष्णाचं. सामान्यपणे ते कृष्ण चरित्राचा विचार करताना किंवा भक्ती करताना लक्षात घेतलं जात नाही, म्हणून मला आपल्याला सांगणं भाग आहे. भीष्म पर्वाच्या सुरुवातीला कृष्णाने अर्जुनाला गलितगात्र झाल्यामुळे चेतना येण्याकरता भगवद्गीता सांगितली, हे आपल्याला आठवत असेल. खरं म्हणजे सांगण्याची गरज काय, अर्जुनाला माहिती नव्हतं कौरव पांडवांचं युद्ध होणार, याचा निर्णय झाल्यानंतर आपल्याला कोणाशी लढायचं आहे, कोणासमोर उभं राहायचं आहे, हे अर्जुनाला माहिती नव्हतं. भीष्म, द्रोण, कृप, विदुर हे प्रतिपक्षाला आहेत हे त्याला माहिती नव्हतं. आपले सगळे आप्त गुरुजन प्रतिपक्षाला आहेत हे त्याला माहिती नव्हतं. पण जे माहिती होतं ते जेव्हा प्रत्यक्ष त्याच्यासमोर दत्त म्हणून उभं राहिलं, तेव्हा अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह झाला. हा एक तात्कालिक मोह असतो, या मोहाचा प्रभाव इतका मोठा असतो की अर्जुन त्यामुळे अगदी गलितगात्र होऊन गेला. जगप्रसिद्ध असणारा कोणताही शल्य विशारद असेल की ज्याच्या हाती सोपवलेलं एकही प्रकरण विफल झाल्याचा इतिहास नसेल, अशा वैद्य विशारदाला स्वतःचा सख्खा मुलगा टेबलवर घेताना मोह उत्पन्न होणं अनपेक्षित नाही. इतरांची शरीर निर्विकारपणे फाडू शकणाऱ्या वैद्याला स्वतःच्या मुलाच्या शरीरावर शस्त्र चालवताना विचलित व्हायला झालं तर त्यामध्ये आश्चर्याचं काही नाही. हा तो मोह आहे आणि तो मोह होणं स्वाभाविक आहे. त्या मोहाचं निराकरण करणं ही कृष्णाची जबाबदारी होती. खरं म्हणजे कृष्णाचं आणि अर्जुनाचं नातं हे होतं की कृष्णाने अर्जुनाला आज्ञा जरी केली असती की बाकीचे नखरे करायचे नाहीत, मुकाट्याने मी सांगतो म्हणून युद्धाला उभा राहा, मी आपल्याला सांगतो, अर्जुन युद्धाला उभा राहिला असता. पण तशा रीतीने युद्ध प्रवृत्त झालेला अर्जुन कृष्णाला नको होता. त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेला मोह नाहीसा व्हावा आणि आपण होऊन स्वकर्तव्याचं भान होऊन अर्जुनाने युद्धाला उभं राहावं अशी कृष्णाची अपेक्षा होती. म्हणून त्यांनी ते भगवद्गीता सांगितली. भगवद्गीता सांगितली, अर्जुन युद्धाला उद्युक्त झाला. त्यानंतर भगवद्गीता शिल्लक राहण्याचं काही कारण होतं? जे प्रयोजन होतं अर्जुनाला युद्ध प्रवृत्त करण्याचं, ते प्रयोजन एकदा साध्य झाल्यानंतर भगवद्गीता शिल्लक राहण्याची काही आवश्यकता नव्हती. मला तहान लागली, आपण मला पाणी दिलं, मी पाणी प्यालो. एकदा तहान भागल्यानंतर पाण्याचं प्रयोजन माझ्या आयुष्यातलं संपलं. गीता का शिल्लक राहावी? गीता शिल्लक राहण्याचं कारण काय? आपल्याला असं दिसेल, अर्जुनाची मागणी होती म्हणून गीतेचा जन्म झाला. अर्जुन युद्ध प्रवृत्त झाला, युद्धामध्ये विजयी झाला, पांडव सिंहासनावर बसलेत, पांडव नाहीसे झालेत. त्यानंतर हस्तिनापूरच्या सिंहासनावर अनेक राजवटी आल्या आणि मावळल्या. गीता अद्याप शिल्लक आहे. कृष्ण, अर्जुन, संजय, धृतराष्ट्र यांच्या नावासकट गीता अद्याप शिल्लक आहे. 5000 वर्ष झालीत, गीता अजून अस्त पावायला तयार नाही, हे आपण लक्षात घ्या. इतकंच नव्हे, तो कोणत्याही काळामध्ये, कोणत्याही देशामध्ये, कोणत्याही माणसाला अर्जुनावस्था प्राप्त झाली, मोह झाला, काय करावं आणि काय करू नये याबद्दलचा पेच पडला, तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याला
कर्तव्य प्रवृत्त करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य गीता माऊली अद्याप अक्षुण्ण राखून आहे. या गीतेचे 18 अध्याय आहेत. या अध्यायांचा क्रम न बदलता, अध्यायांमधल्या श्लोकांचा क्रम न बदलता 700 श्लोक आहेत. या 700 श्लोकांचा क्रम न बदलता, श्लोकांमधल्या चरणांचा क्रम न बदलता, चरणांमधल्या शब्दांचा क्रम न बदलता, शब्दांमधल्या अक्षरांचा क्रम न बदलता, अक्षरांमधल्या मात्रांचा क्रम न बदलता, कुठेही अर्थाची किंवा शब्दाची ओढाताण करावी न लागता, पाठभेदाचा स्वीकार करावा न लागता आणि गीतेच्या मूळ प्रकृतीला कुठेही दुखापत होऊ न देता त्या त्या काळाला आवश्यक असणारा युगसंदेश प्रसवण्याची क्षमता गीता माऊलीच्या गर्भामध्ये अद्याप सुरक्षित आहे. म्हणून एकदा ती कर्मसन्यासाचा संदेश देते, एकदा ज्ञानयोगाचा संदेश देते, एखाद्या वेळेला भक्तीचा संदेश देते, एखाद्या वेळेला कर्मयोगाचा संदेश देते, एखाद्या वेळी अनासक्ती योगाचा संदेश देते, एखाद्या वेळी साम्ययोगाचा संदेश देते. हे जे संदेश आहेत ते परस्परानुकूल असतीलच असं नाही, परस्पर विरुद्ध सुद्धा असतील. पण एकाही अक्षराची ओढाताण न करता इतके सगळे संदेश देण्याचं जे गीतेचं सामर्थ्य आहे ते अद्भुत आहे. आमचे विनोबा असं म्हणाले होते की ज्याप्रमाणे होमिओपॅथीच्या औषधाची जितकी जास्ती घुटाई होते तितकी त्याची पोटेन्सी वाढते, शक्तिगर्भता वाढते. त्याप्रमाणे ज्या ग्रंथाचं जास्तीत जास्त अन्वयार्थ निघतात त्या ग्रंथाची शक्तिगर्भता वाढत राहते आणि अक्षरवाङ्मयामध्ये त्या ग्रंथाचा समावेश होतो. अक्षरवाङ्मयामध्ये भारतातल्या ज्या एका ग्रंथाचा नाव घेण्याची आपल्याला पाळी येईल, भगवद्गीता. ही गीता भगवान कृष्णाच्या मस्तिष्कातून उत्पन्न झालेली आहे. हे त्याचं केवढं मोठं योगदान आहे जगाला आणि इतिहासाला, हे आपण लक्षात घ्या. सामान्यपणे हे लक्षात घेतलं जात नाही. बालकृष्ण, गोपालकृष्ण, गोपीकृष्ण, राधाकृष्ण आणि कृष्णाने वेगवेगळ्या वेळी केलेली कपट यांच्या वर्णनामध्ये आपण इतके रंगून जातो की संपूर्ण जगाला दीपस्तंभासारखी असणारी भगवद्गीता याच कृष्णाने निर्माण केली आहे हे आपल्या लक्षात येत नाही. या भगवद्गीतेने माणूस ईश्वरवादी असो निरीश्वरवादी असो त्या प्रत्येकाला बळ दिलेलं आहे जगण्याचं. भारतातला असो भारताबाहेरच्या असो, कोणत्याही भाषेतला, प्रदेशातला, काळातला, धर्मातला माणूस असो, त्या प्रत्येकाला मनःशांतीचा मार्ग भगवद्गीतेने दाखवलेला आहे. हे शोपेनहॉवरने कबूल केलेलं आपल्याला आठवत असेल तर. तेव्हा ही गीता ही परमेश्वराने आपल्याला दिली, हे त्यांचं केवढं मोठं योगदान आहे. ती अर्जुनाला सचेत करण्याकरता दिली. हा कृष्णाच्या विभूतिमत्वाचा एक अत्यंत महत्त्वाचा असा पैलू आहे, तो आपल्याला लक्षात घ्यावा लागेल, विसरता येणार नाही. सामान्यपणे कृष्णावर काही आक्षेप घेतले जातात किंवा कृष्णाच्या जीविताचे काही विपर्यास काढले जातात, त्याचाही उल्लेख या निमित्तानं होण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, आपल्याला माहीत असेल बालकृष्णाच्या, गोपालकृष्णाच्या आणि गोपीकृष्णाच्या आणि राधाकृष्णाच्या ज्या लीला आहेत, त्यानंतर कृष्णाने केलेल्या 16,108 स्त्रिया आहेत. याखेरीज द्रौपदीचे सुद्धा कृष्णाशी असणारे संबंध अत्यंत हळूवार होते. इतक्या सगळ्या स्त्रियांशी संबंध ठेवणारा कृष्ण हा भारतीय आणि अभारतीय वाङ्मयामध्ये एक अत्यंत कलासक्त आणि रसिक असा पुरुषोत्तम म्हणून वर्णिला जातो, आळवला जातो म्हणून सांगणं आवश्यक आहे. गोपींशी कृष्णाने केलेल्या ज्या लीला आहेत त्यांची वर्णनं संत वाङ्मयामध्ये, पंडित वाङ्मयामध्ये अत्यंत रंगून केली गेलेली आहेत. श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंधामध्ये श्रीकृष्णाच्या रासक्रीडांचं वर्णन आहे आणि गोपींबरोबर केलेल्या क्रीडांचं वर्णन आहे. त्यामुळे इतक्या सगळ्या स्त्रियांना संतृप्त करण्याचं पौरुष कृष्णामध्ये असल्याचा अभिमान बाळगण्याचीही आपल्याला सवय आहे. आपण हे लक्षात घेत नाही की गोपींशी कृष्णाचे संबंध ज्यावेळेला शारीर पातळीवरचे संबंध ज्यावेळेला रंगवले जातात त्यावेळेला गोकुलामध्ये कृष्णाचं वय काय असेल ते लक्षात घेण्याची आपल्याला आवश्यकता वाटत नाही. गोपींना कृष्णाबद्दल नेमकं काय वाटत असेल, शारीर आकर्षण वाटत असेल का,
हेही लक्षात घेण्याची आपल्याला आवश्यकता वाटत नाही. अहो, गाव पाटलाचा मुलगा, देखणा, गुणी, सशक्त, त्याच्याबद्दल गोपींना वात्सल्य वाटून त्यांनी त्याचा लोप केला असेल, तसा अर्थ जर निघू शकणार असेल तर तो कृष्णाला न्याय देणारा ठरेल. या व्यतिरिक्त कृष्ण त्यांची शारीर पातळीवरून क्रीडा करतो, सगळ्या प्रकारची क्रीडा करतो, आणि तरी सुद्धा तो त्यापासून निरासक्त आहे असं आपण वर्णन करतो. परी हरी हा ब्रह्मचारी. या सर्व स्त्रियांचा उपभोग घेऊन सुद्धा कृष्ण ब्रह्मचर्य कायम राखतो, म्हणून आपण त्याचं कौतुक करतो. त्यावेळी इतक्या स्त्रियांशी गैरसंबंध ठेवणारा कृष्ण हा आपल्या देवघरामध्ये बसवण्याच्या पात्रतेचा आहे का हे आपण लक्षात घेत नाही. त्यावेळेला आपण हे दुसरं हेही लक्षात घेत नाही. कृष्णाचं वय काय होतं हे जसं आपण विसरून जातो, तेव्हा गोपींना स्वतःची घरदारं नव्हती, संसार नव्हते, पती नव्हते, पुत्र नव्हते. त्या सगळ्यांनी याकडे इतकं दुर्लक्ष केलं सामुदायिक पातळीवर, इतकी परवानगी दिली, इतकी सवलत दिली आपापल्या बायकांना. हे गृहीत धरणं हे किती अन्यायकारक आहे याची आपण कल्पना करा. याची आपण कल्पना करा. गोपींशी असणारे कृष्णाचे संबंध आपण तर इतके जिवंत ठेवलेले आहेत की लोकनाट्य नावाचा जो कला प्रकार आहे त्यामध्ये कृष्ण तर एखाद्या गावातल्या अत्यंत उच्छृंखल अशा गावगुंडासारखा वागतो आणि आपला तो करमणुकीचा विषय बनतो. काय गंमत आहे. मला आपल्याला यासाठी सांगू द्या की ज्या राधेला कृष्णाशी आपण संबद्ध करून ठेवलेला आहे, राधा कृष्णाची मंदिर आपण बांधतो आणि त्यांची उपासना करतो. एकटा राधेची उपासना केली तरी कृष्णाला ती जाऊन पोचते अशी आपण श्रद्धा बाळगतो. मला आपल्याला सांगू द्या, राधा महाभारतामध्ये नाही, राधा श्रीमद भागवतामध्ये सुद्धा नाही, राधेचं नावही नाही. अनया राधितो नूनम भगवान हरिरीश्वर असा एक चरण आहे. अनया आराधितो, तिने आराधन केलेला, त्याच्यावरून अनय आणि राधा अशी नावं आपण काढलीत आणि कल्पित कथा आपण तयार केली. राधा कृष्ण चरित्रामध्ये 10व्या शतकामध्ये येते, विष्णू धर्मोत्तर पुराणाच्या द्वारे. तोपर्यंत ना ती महाभारतात आहे, ना हरिवंशात आहे, ना श्रीमद भागवतात आहे. काय वर्णन केली आपण त्याची, त्याचा आपण विचार करा. आणि आपल्या देवतेची विटंबना या प्रकारच्या वर्णनाने आपणच केलेली आहे, हेही आपण विसरू नका. स्वतःचा किंवा सामान्य माणसाचा शृंगार, धीट आणि उत्तान शृंगार रंगवण्याची सोय नसल्यामुळे आपण त्यासाठी भगवान कृष्णाला वेठीला धरलं आणि त्याचा शृंगार अत्यंत चविष्टपणे रंगवण्याचा प्रकार केला. 16,108 स्त्रियांशी कृष्णाने लग्न केलं, त्याचंही आपण कौतुक करतो. आपण हे लक्षात घेत नाही. 16,000 राजकन्या प्राग ज्योतिषपूरचा राजा नरकासूर यांनी तुरुंगात ठेवल्या होत्या. त्या राजकन्यांच्या आर्त आळवणीला प्रतिसाद देण्याकरता कृष्ण द्वारकेहून निघाला पराक्रम गाजवीत. त्यांनी प्राग ज्योतिषपूरचा पाडाव केला, नरकासुराचा वध केला आणि 16,000 राजकन्यांची त्यांनी मुक्तता केली. अत्यंत देखण्या असणाऱ्या त्या 16,000 राजकन्या मुक्त झाल्यानंतर त्यांना मार्ग कोणता होता, त्यांना दिशा कोणती होती, आता आम्ही कुणीकडे जावं असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये उद्भवला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर भगवान कृष्णाच्या आयुष्याच्या रूपाने त्या ठिकाणी सिद्ध होतं. आपण लक्षात घ्या, एखाद्या तात्कालिक संकटाच्या किंवा गुंडाच्या तावडीतून एखाद्या स्त्रीची मुक्तता केली की स्त्री मुक्तीचा प्रश्न तिथे सुटत नसतो, सुरू होत असतो. याचं कारण अशा एखाद्या संकटाचा डाग लागलेली जी स्त्री असेल तिचं स्वागत त्यानंतर प्रत्येक नाक्यावर करण्यासाठी संकट वासून उभी असतात. एक आणि दुसरी गोष्ट, अशा कलंकित कुमारिकेचा स्वीकार खुद्द जन्मदाते करीत नाहीत. अत्यंत भरोशाची अशी स्वतःच्या घराची दारं सुद्धा त्यांच्याकरता बंद झालेली असतात. आई वडील सुद्धा त्यांना आश्रय द्यायला तयार होत नाहीत. अशा वेळेला त्यांच्यापुढे मार्ग कोणता आणि दिशा कोणती? अवघं आकाश आणि दाही दिशा त्यांच्याकडे विकटपणाने पाहून हसत असतात. गेल्या कुठे तर स्वातंत्र्य त्यांना मिळत नाही. शृंखलांतर होतं. एका शृंखलेतून बाहेर पडल्या आणि दुसऱ्या शृंखलेमध्ये अडकल्यात. 16,000
राजकन्यांचं भवितव्य अशा रीतीने लोंबकलत राहिलं असताना कृष्ण पुढे झालेत आणि त्यांनी त्या सर्व मुलींशी लग्न केलं स्वतः. आता या मुलींकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुठल्याही समाजकंटकांची होण्याची भीती नव्हती. याचं कारण आता त्या कृष्ण स्त्रिया होत्या. नरकासुराच्या तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर त्यांचं समाजामध्ये अत्यंत प्रतिष्ठेने असं पुनर्वसन कृष्णाच्या या प्रयत्नामुळे झालं आणि त्यांना एक प्रकारचं संरक्षण मिळालं. कृष्ण हा स्त्रियांच्या अब्रूचा अपहार करणारा आहे की उद्धार करणारा आहे ते आपल्याला याच्यावरून दिसेल. 16,108 स्त्रिया असल्याबद्दल कृष्णाचा फार बोभाटा झाला. गोपी क्रीडेबद्दल, रासक्रीडेबद्दल, राधेशी असणाऱ्या संबंधाबद्दल 16,108 स्त्रिया करण्याबद्दल कृष्णाच्या चारित्र्याचा अत्यंत बोभाटा झाला. मला आपल्याला सांगू द्या, अथर्व वेदामध्ये एक श्रीकृष्णोपनिषद आलेला आहे. त्या श्रीकृष्णोपनिषदामध्ये एक लहानशा रहस्याचा उलगडा केलेला आहे. रुचोपनिषदस्तावै ब्रह्मरूपा रुच स्त्रिया. आपल्या वेदांमधल्या ज्या एकूण रुचा आहेत त्या रुचांची श्लोकसंख्या 16,108 होते. ऋग्वेदामध्ये 10,580 रुचा आहेत. यजुर्वेदामध्ये 4,348 रुचा आहेत आणि उपनिषदांमध्ये 1,180 रुचा आहेत. या सर्वांची बेरीज केली तर 16,108 असा आकडा निघतो. ऋग्वेद, यजुर्वेद, उपनिषद यामधल्या सर्व रुचांनी परमेश्वराची आराधना केली. त्या रुचांना स्त्रीरूप मिळालं आणि कृष्णाशी महाभारतामध्ये त्यांचा विवाह झाला असा त्याचा अर्थ निघतो. त्या कृष्णाची आपण बदनामी करतो. तमाशाच्या द्वारा, लोकनाट्यांच्या द्वारा, गीतांच्या द्वारा, नाटकांच्या द्वारा त्या कृष्णाच्या या रसिकतेची आपण बदनामी करतो. आपल्यामध्ये असणाऱ्या उणिवांची भरपाई आपण या पुरुषोत्तमाच्या जीवनामध्ये झालेली पाहतो. ही आपल्या देवतेची भक्ती आहे की विटंबना? मला आपल्याला सांगू द्या, गेली 5,000 वर्ष ही विटंबना कुठल्याही विधर्मी माणसाने केलेली नाही, अधर्मी माणसाने केलेली नाही. या देशातल्या श्रद्धावंतांनी केलेली आपल्या देवतेची विटंबना. द्रौपदीशी सुद्धा कृष्णाचे संबंध अत्यंत हळुवार होते, अत्यंत हळुवार होते, प्रश्नच नाही. द्रौपदीला आणि कृष्णाला परस्परांबद्दल आकर्षण होतं आणि ओढ होत. त्याचे प्रत काय होते, त्याचा दर्जा काय होता? तुम्हाला सांगतो, स्त्री पुरुषांमध्ये जितक्या प्रकारचे आणि ज्या प्रकारचे संबंध संभवू शकत असतील त्या सर्व संबंधांना पालाण घालून द्रौपदी आणि कृष्णाचे हळुवार संबंध शिल्लक होते. खुद्द द्रौपदीने त्याचा उलगडा एकदा भावनेच्या भरामध्ये केलेला आहे. ज्यावेळेला कृष्ण आपल्या सर्व स्त्रियांसह वनवासामध्ये पांडवांच्या भेटीला गेला त्यावेळेला द्रौपदीकडून तो सगळा वृत्तांत कृष्णाने ऐकला. एका क्षणाच्या आठवणीने द्रौपदी उत्तेजित होत होती, संतप्त होत होती, ढळाढळा रडत होती आणि कृष्णाच्या अंतःकरणामध्ये कालवा कालव माजत होती. त्यावेळेला आपल्या भर राजसभेमध्ये झालेल्या विटंबनेचा क्षण द्रौपदीने कृष्णासमोर उभा केला. त्यावेळेला ती म्हणाली, कृष्णा, त्यावेळेला मी मुद्दाम राजसभेमध्ये पाहिलं, कुणीही माझ्या बाजूला नव्हतं. माझ्या पतींनी खाली मान घातली होती आणि एकही वडीलधारा माणूस माझ्या डोळ्याला डोळा द्यायला तयार नव्हता. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की अरे अरे आपण अगदी पूर्णपणे एकाकी आहोत, आपल्याला कुणीच नाही. द्रौपदी रडत रडत सांगायला लागली, त्यावेळेला मला वाटलं, कृष्णा, मला पती नाहीत, मला पुत्र नाहीत, मला बाप नाही, मला भाऊ नाही आणि कृष्णा मला तू सुद्धा नाहीस असं मला त्यावेळेला वाटून गेलं. बाप, भाऊ, पती, पुत्र या सर्व महत्वाच्या नात्यांना ओलांडून एक हळुवार नातं उरतं ज्याच्यामध्ये ही सगळी नाती समाविष्ट असतात आणि तरी सुद्धा काहीतरी शिल्लक उरतं. रक्ताच्या नात्यांपेक्षा अत्यंत खरं, रक्ताच्या नात्यांपेक्षा अत्यंत जिवंत, रक्ताच्या नात्यांपेक्षा अत्यंत उत्कट, रक्ताच्या नात्यांपेक्षा अत्यंत हळुवार, अत्यंत पवित्र असं नातं द्रौपदीशी कृष्णाशी होतं. ते त्यांनी शेवटपर्यंत सांभाळलं. मला आपल्याला सांगू द्या, हे एवढं मोठं महायुद्ध का झालं ज्याच्यामध्ये 40 लाख वीर पुरुष मारले गेल्याचं आपण पाहतो.
40 लाख एका खंडप्रांत देशाचं वर्तमान आणि भवितव्य शिल्पित करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या बाहूंमध्ये असतं, असे 40 लाख लोक अर्ध्या महिन्यामध्ये झालेल्या युद्धामध्ये मारले जावेत. एवढं मोठं नुकसान कृष्णाने पत्करलेलं होतं. 40 लाख तरुण वीर पुरुषांचं बलिदान एका स्त्रीच्या शीला करता कृष्णाने पत्करलं होतं. तिचं नाव आहे द्रौपदी. एका स्त्रीचा मोबदला 40 लाख वीर पुरुषाच्या बलिदानाने सुद्धा होऊ शकणार नाही असा मानणारा जो कृष्ण होतो, तो इतर स्त्रियांच्या शिलावर दरोडे घालायला प्रवृत्त होईल असा आपण ग्रह कोणत्या तोंडाने करून घेतो हे मला कळत नाही. एका स्त्रीच्या शिलाची मातब्बरी त्याच्याजवळ एवढी मोठी होती, तो इतर स्त्रियांच्या बाबतीत इतका बेजबाबदार बनेल? आपण लक्षात घ्या, ही कृष्णाची भक्ती नाही, ही कृष्णाची बदनामी आहे, त्याची अपकीर्ती आहे. कृष्णाच्या अजून एका पैलूचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. तो पैलू असा आहे मित्रांनो, भगवद्गीतेमध्ये कृष्णाने अनासक्ती योगाचा उपदेश केला नाही. अनासक्ती योग त्याने आपल्या आयुष्यामध्ये स्वतः आचरून दाखवलेला होता. स्वतः आचरून दाखवलेला होता. मला सांगू द्या, कृष्णाला द्वारकेचा राणा वगैरे म्हणतात, पण कृष्णाने कधीही सत्तेचा स्वीकार केला नाही. ज्यावेळेला कंसाचा वध केला आणि उग्रसेनाची त्यांनी तुरुंगातून मुक्तता केली, तेव्हा आजोबासारखा असणारा उग्रसेन हात जोडून या बालकृष्णासमोर उभा राहिला आणि म्हणाला, आपण आमची मुक्तता केलीत आणि कंसाचं पारिपत्य केलं, मथुरेच्या रिकाम्या राहिलेल्या सिंहासनावर आता आपण बसावं अशी माझी आपल्याला प्रार्थना आहे. कृष्णाने ती जुमानली नाही आणि उग्रसेनाची त्या ठिकाणी स्थापना केली. मथुरेच्या सिंहासनावर उग्रसेनानंतर वसुदेवाची स्थापना झाली. शेवटपर्यंत द्वारकेचा काय किंवा मथुरेचा राजा वसुदेव होता आणि युवराज बलराम होता. कृष्णाचा कुठेच काहीच संबंध नाही. कृष्णाने जरासंधाचा वध केला आणि मगधाचं विशाल आणि बलाढ्य असं साम्राज्य स्वतःकडे ठेवून घेतलं नाही, त्याच्या मुलाला राज्याभिषेक केला. कृष्णाने प्रागज्योतिषपूरचा पाडाव करून नरकासुराचा वध केला, ते राज्य स्वतःकडे ठेवून घेतलं नाही, नरकासुराच्या मुलाची त्या ठिकाणी स्थापना केली आणि एवढा प्रचंड खटाटोप केला. 40 लाख वीर पुरुषाचं बलिदान देऊन त्याने राज्य मिळवलं. त्या राज्याचा मोह स्वतः धरला नाही, पांडवांची त्या ठिकाणी स्थापना केली आणि एकदा पांडवांची स्थापना केली, आपला अवतार कृत्य जणू समाप्त झालं असं समजून कृष्णाने पांडवांचा निरोप घेतला. अश्वमेधिक पर्वामध्ये युधिष्ठिराला राज्याभिषेक झाला, त्याला कृष्ण थांबला आणि त्यानंतर युधिष्ठिराने अश्वमेध यज्ञाचा संकल्प केला आणि अर्जुनाला अश्वमेध अश्वाबरोबर संरक्षणासाठी रवाना केला. कृष्ण अश्वमेध यज्ञासाठी थांबला नाही हस्तिनापुरामध्ये, तो द्वारकेला परत गेला. जणू जे करायचं होतं ते केलं, आता संपलं सगळं. कृष्णाला दुष्टांचं निर्धारण करायचं होतं आणि सज्जनांचं परित्राण करायचं होतं. सामान्य माणसाला न्याय द्यायचा होता, पतितांना दलितांना वर आणायचं होतं आणि या अधर्माचा बुद्बुदाट झालेल्या देशामध्ये पुन्हा एकदा धर्मराज्याची स्थापना करायची होती. ते स्वप्न पूर्ण केलं. कंसाला मारलं, त्याचा सासरा असणारा जरासंधाला मारलं, संपूर्ण क्षात्र वंश निर्धास्त केला, नरकासुराचं पारिपत्य केलं आणि या देशामधल्या स्त्रीत्वाचं संरक्षण केलं आणि कौरवांचा निपात करून अधर्माचा नायनाट केला जगातून आणि धर्मराज्याची संस्थापना केली पांडवांवर त्या ठिकाणी बसून. आता आपलं काम संपलं असं म्हणून कृष्ण त्या ठिकाणी निरोप घेऊन निघून गेला. सत्तेमध्ये गुंतलेला नव्हता. मला आपल्याला सांगू द्या, कृष्णासारखं बहुढंगी आयुष्य दुसऱ्या कुठल्याही माणसाचं नाही. कृष्ण काय नव्हता, कृष्ण गवल्याचा पोर होता, कृष्ण राजपुत्र होता. गवल्यांबरोबर तो गुरं चरायला घेऊन जायचा आणि गवल्यांच्या अन्नाचा काला करून तो स्वतः खायचा, त्यांच्याबरोबर राहायचा. कृष्ण अप्रतिम बासरी वाजवायचा. कृष्ण नाटकी होता, कृष्ण कलाकार होता, कृष्ण रसिक होता, कृष्ण मुत्सद्य होता, कृष्ण पराक्रमी होता, कृष्ण रसेश्वर होता, कृष्ण ज्ञानेश्वर होता. म्हणून त्याने आपल्याला भगवद्गीता दिली. आणि आता मला शेवटी सांगू द्या मित्रांनो की कृष्ण योगेश्वर होता. त्याच्या आयुष्याचा सर्वोच्च असा पैलू जर कोणता असेल तर तो योगेश्वर कृष्ण असा होता. त्यामुळे तऱ्हेतऱ्हेचे सर्व प्रकारचे अनुभव घेऊन, कृष्णाचं आयुष्य एकांगी नाही, बहुविध आहे, सर्व प्रकारचे अनुभव त्यांनी घेतलेत.
कुठेही कुचराई केलेली नाही, पण त्या अनुभवापैकी कुठल्याही अनुभवामध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून टाकलं नाही. कृष्णाला आई होती, वडील होते. दत्तक आई होती, दत्तक वडील होते. कृष्णाला भाऊ होता, कृष्णाला बहीण होती. कृष्णाला मित्र होते, गोकुळातले मित्र होते, वृंदावनातले मित्र होते. कृष्णाला सख्या होत्या, गोपी होत्या, गोप होते, गवल्याची मुलं होती. कृष्णाला बायका होत्या, कृष्णाला मित्र होते, कृष्णाला द्रौपदीसारखी सखी होती. या सगळ्यांसाठी आवश्यक असणारा सगळी कामं कृष्णाने काटकसर न करता केली. या नात्यांवर जेवढं प्रेम करायचं आणि या नात्यांसाठी जे काही करायचं ते कृष्णाने करून दाखवलं. त्या बाबतीत कुठेही त्यांनी कृपणपणा दाखवला नाही. अत्यंत प्रेम केलं या सगळ्यांवर. मला सांगू द्या, यापैकी एकाही प्रेमामध्ये कृष्ण कुठेही गुंतलेला नाही. अहो, प्रभास पट्टणामध्ये त्या पर्व काळाच्या वेळी मद्यप्राशन करून सगळे यादव खेळायला लागलेत. त्यात बलराम हा रुक्मीशी द्यूत खेळायला लागला. रुक्मी हा रुक्मिणीचा सख्खा भाऊ. बलरामाला त्याने हरवलं. त्याचा इतका संताप आला बलरामाला की त्यांनी रुक्मीला मारून टाकलं. अक्षरशः रुक्मीला मारून टाकलं. आपल्या लाडक्या पत्नीचा लाडका भाऊ आपल्या मोठ्या भावाकडनं मारला गेला. एका शब्दाने सुद्धा कृष्णाने त्याचा जाब बलरामाला विचारला नाही. मोठा भाऊ आहे, रुक्मिणीची समजूत आपण काढू कशी काढायची ते, पण मोठ्या भावाला बोलायचं नाही. त्याच्यावर जे प्रेम केलं ते कमी केलं नाही. बहिणीवर जे प्रेम केलं ते कमी केलं नाही. सगळ्यांवर प्रेम केलं आणि सगळ्यांची कर्तव्य पार पाडलीत. पण कृष्ण कुठेही आसक्त झाला नाही, लिंपित झाला नाही, मनाने गुंतला नाही. मला सांगा, असा एक तरी प्रसंग महाभारतामध्ये किंवा कृष्णाच्या चरित्रामध्ये येतो का की ज्यावेळेला कृष्ण हा असा तंद्री लागून बसलेला आहे, त्याचं लक्ष कशात लागत नाहीये. रुक्मिणीने त्याला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मला गोकुळाची आठवण येते, मला राधेची आठवण येते आणि त्यामुळे मी विव्हल झालो आहे. असा एक तरी प्रसंग आहे का? सगळ्यांवर करावं तितकं, करू नये तितकं प्रेम करून सुद्धा कृष्ण कुणामध्येही गुंतला नाही, कोणाच्याही आठवणीने विव्हल झाला नाही, व्याकुळ झाला नाही. राम स्वतःच्या पत्नीच्या वियोगामुळे इतका रडला असं वर्णन आहे रामायणामध्ये. उत्तराम चरित्र तर असं म्हणतं, अपि ग्रावा रोदित्यपि दलती वज्रस्य हृदयम. दगडाला पाझर फुटला रामाचा विलाप ऐकून आणि वज्राचं हृदय सुद्धा दुभंग झालं. इतकं प्रेम सीतेवर रामचंद्राने केलं आणि त्याच्याकरता तो धाय मोकलून रडला. कृष्णाने इतकंच प्रेम सहवासातल्या सगळ्यांवर केलं, पण कुणाकरताही त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याचं आपल्याला दाखवता येणार नाही. कृष्ण रडला एकदा, पण तो मनापासून नव्हे, नाटक म्हणून रडला. नाटक म्हणून रडला. युद्ध समाप्त झालं आणि युद्ध समाप्त झाल्यानंतर घरातला एकमेव वडीलधारा माणूस असणारा काका धृतराष्ट्र त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी युधिष्ठिराला जायचं होतं. पण त्याला हिम्मत नव्हती, उजागरी नव्हती की कसे आशीर्वाद घ्यावेत. काका, तुमच्या 100च्या 100 पोरांना आम्ही मारून टाकलं, या आनंदाप्रित्यर्थ तुमचे आशीर्वाद आम्हाला द्या असं म्हणता तरी कसं येणार होतं. तेव्हा धृतराष्ट्राशी तोंड देणं याची हिम्मत आपल्यामध्ये नाही असं म्हणून, पण करणं तर आवश्यक आहे, त्यांचा आशीर्वाद घेणं तर आवश्यक आहे, त्यांना भेटणं आवश्यक आहे. म्हणून युधिष्ठिराने कृष्णाला विनंती केली. कृष्ण म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका, माझ्याबरोबर या. आणि कृष्ण नेतृत्व करून त्यांना घेऊन धृतराष्ट्राकडे गेला. गेल्या गेल्या धृतराष्ट्राच्या पाया पडला, गांधारीच्या पाया पडला, ओळख करून दिली, मी कृष्ण. मग तो धृतराष्ट्राच्या शेजारी बसला. त्याचा हात त्याने आपल्या हातात घेतला, दोन्ही हातांमध्ये असा तो गच्च दाबला आणि तो दाबल्यानंतर कृष्णाने हमसून हमसून रडायला सुरुवात केली, एक शब्द न बोलता. कृष्ण रडायला लागला तेव्हा धृतराष्ट्राचा बांध फुटला आणि त्याने ओक्साबोक्षी रडायला सुरुवात केली. गांधारी रडायला लागली. सगळं रडणं संपलं, शांत झाला. मग कृष्णाने डोळे पुसलेत, युधिष्ठिराला खूण केली की आता तुम्ही या. मग युधिष्ठिर आला, पाया पडला, आपली ओळख करून दिली. एक एक पांडव आला, दोघांचे पाया पडलेत, आपापली ओळख करून दिली. धृतराष्ट्र म्हणाला, माझा भीमसेन कुठे आहे? त्याला भेटायची मला अत्यंत ओढ लागलेली आहे, माझ्या भीमसेनाला आणणारे. कृष्ण म्हणाले, काळजी करू नका काका, त्यालाही आणलाय. म्हणून त्यांनी भीमसेनाला पुढे ढकललं.
तो भीमसेन आल्याबरोबर धृतराष्ट्राने त्याला इतकं करकचून आवळलं की भीमाच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. आणि मग भीमसेन आपला लाडका पराक्रमी बलाढ्य असा पुतण्या आंधळ्या वात्सल्याच्या पोटी आपल्या हातून मारला गेल्याचं जेव्हा धृतराष्ट्राच्या लक्षात आलं, लक्षात येणं अवघड नव्हतं. कारण धृतराष्ट्राला रक्ताच्या उलट्या झाल्यात, इतका त्याला त्रास झाला त्याचा. आणि मग त्यांनी शोक करायला सुरुवात केली की किती चांडाळ मी, कसं आंधळ माझं वात्सल्य, की या वात्सल्यापोटी माझा पुतण्या मी माझ्या हाताने करकचून आवरून मारून टाकला. तेव्हा कृष्ण पुन्हा पुढे झाला. धृतराष्ट्राच्या पाठीवरून त्याने हात फिरवला आणि सांगितलं, काका, भीमसेनाबद्दलचं तुमचं वात्सल्य किती मोठं आहे याची मला पूर्वकल्पना असल्यामुळे मी भीमसेनाच्या ऐवजी दुर्योधनाने भीमसेनाचा द्वंद्वयुद्धामध्ये पराभव करण्याच्या उद्देशाने सराव करण्याकरता जो लोहाचा पुतळा करून ठेवलेला होता भीमाचा, तो मी पुढे ढकलला होता. तेव्हा जो नाश झालाय तो पुतळ्याचा झालेला आहे. तुम्हाला ज्याच्याबद्दल अत्यंत वात्सल्य आहे तो भीम तुमच्या आनंदाने अद्याप जिवंत आहे. भीमा धृतराष्ट्राच्या पाया पडला आणि त्यांनी भीमाला पुढे पाठवलं. असं नाटक केलं. खरंच पाणी त्याच्या डोळ्यात कधी आलं नाही. त्यावेळेला तो प्रसंग घडून आला. तो गांधारीच्या पाया पडला. तेव्हा गांधारी त्याला म्हणाली, कृष्णा, माझी मुलं लहान होती, मूर्ख होती, अज्ञानी होती. आपल्या कृत्याचे परिणाम काय होईल ते त्यांना दिसत नव्हते आणि दिसले तरी पटत नव्हते. पण तू त्रिकालज्ञ होतास. या युद्धाचे परिणाम काय होतील हे तुला माहित होतं. एका वंशाचा क्षय होणार हे माहीत असताना सुद्धा तू या लोकांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही. युद्ध होऊ दिलंस आणि आमच्या हयातीत आमच्या वंशाचा नाश आम्हाला पाहायला लावला. हे तुझं कृत्य माझ्या दृष्टीने क्षम्य नाही. मी तुला शाप देते की तुलाही तुझ्या हयातीत आपल्या डोळ्यासमोर आपल्या संपूर्ण वंशाचा संहार झाल्याचं पाहावं लागेल. कृष्ण त्यावेळेला म्हणाला, बाई, तू मला शाप दिलायस, पण खरं विचारशील तर मला तो आशीर्वाद रूप झालेला आहे. आजपासून 36 वर्षांनी मला माझ्या वंशाचा क्षय झालेला पाहावा लागेल. या तुझ्या शापामध्ये आजपासून 36 वर्ष माझे पांडव पृथ्वीचं राज्य सांभाळतील हेही मला पाहावं लागेल असा आशीर्वाद लपलेला आहे. तुझ्या मुलांना 13 वर्ष राज्य करायला मिळालं, माझ्या पांडवांना 36 वर्ष राज्य करायला मिळेल असा आशीर्वाद दिल्याबद्दल मला अत्यंत कृतज्ञता वाटते. त्यानंतर राहिला तुझा आरोप. युद्ध टाळण्याचा मी प्रयत्न केला नाही. मी युद्ध टाळण्याचे माझ्या परीने प्रयत्न केलेत. माझं ऐकून पांडवांनी युद्धापासून परावृत्त होण्याचं कबूल केलं असतं. तुझ्या मुलांची परिस्थिती काय? जी मुलं आईबापाच्या ऐकण्यात नाहीत ती माझ्या ऐकण्यात असतील असं गृहीत धरून मला शाप देण्यात काय अर्थ आहे? पण तरी सुद्धा तू शाप दिलायस. मी तुला आश्वासन देतो, शाप देण्याची गरजच नाही मुळी. आजपासून 36 वर्षांनी मीच हा संपूर्ण नाट्यप्रयोग माझ्या हाताने गुंडाळणार आहे. तू काही काळजी करू नकोस. कृष्ण कुठे राज्यामध्ये गुंतलेला नव्हता, सत्तेमध्ये गुंतलेला नव्हता. उलट मित्रांनो, गणराज्याची स्थापना कृष्णाने केली. कृष्ण हा गणराज्याचा संस्थापक, लोकसत्तात्मक राज्य पद्धतीचा, सामान्य माणसाच्या राज्याचा तो संस्थापक होता असं आपल्याला दिसेल. कृष्ण कुठेही गुंतलेला नव्हता. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. कृष्णाने प्रतिज्ञा केली, शपथ घेतली होती की रणांगणातून पळ काढला नसेल आणि आयुष्यात कधीही असत्य भाषण केलं नसेल. नोक्त पूर्वम मया मिथ्या स्वैरश्वपि कदाचन, स्वैर गप्पांमध्ये सुद्धा कधीही खोटं माझ्या तोंडून निघालं नसेल तर उत्तरेच्या पोटातला गर्भ जिवंत होईल. उत्तरेच्या पोटातला गर्भ जिवंत झाला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पांडवांचा वंश शिल्लक राहिला. पण याचा अर्थ कृष्णाने खरंच कधी खोटं भाषण केलं नाही. कृष्णाने खरंच कधी रणांगणातून पळ काढला नाही. कृष्ण चरित्र सांगतं की खोटं बोलण्याची एकही संधी कृष्णाने सोडली नाही. रणांगणातून पळ काढण्याचं तर त्यांनी उच्चांक मोडलेला आहे. मग हा आंतरविरोध आपल्याला कसा सोडवता येईल, कसं त्याचं आपल्याला निराकरण करता येईल, त्याचं उत्तर देण्याचं मी आपल्याला आश्वासन दिलं होतं.
ते हे उत्तर इथे आहे. कृष्ण सर्वात होता, पण कृष्ण कुठेही नव्हता. कुठेही लिंपित नसणाऱ्या माणसाला कुठलाही डाग लागत नसतो, हे आपण लक्षात घ्या. बँकेमध्ये जे कॅशियर लोक असतात त्यांचा मला नेहमी मत्सर वाटत असतो की मला संपूर्ण आयुष्याची कमाई म्हणून नोटांचं जेवढं बंडल पाहता सुद्धा येत नाही तेवढं हे लेखाचे रोज हाताळत असतात. हाताळत नसतात, एकमेकाच्या अंगावर फेकतात. घे, इतके लाख आहेत, ठेवून घे, नोंद कर. मला त्यांचा मत्सर वाटतो की किती बापरे, किती नोटा यांना हाताळायला मिळतात, लाखो रुपये. अरे लाखो रुपये हे तर कर्जाऊ देतात. कुठलंही तारण नसलेल्या माणसाला सुद्धा किती भाग्यवान लोक आहेत. पण मला हे माहीत आहे की ते हे करू शकतात. याचं कारण त्या गठ्ठ्यापैकी एकाही नोटेमध्ये यांचं मन गुंतलेलं नसतं म्हणून. कारण त्यांनाही याची काळजी असते की यापैकी एखाद्या नोटेमध्ये आपलं मन गुंतलं तर उद्यापासून आपलं स्थान या खुर्चीवर नाही राहणार, तुरुंगात राहील, हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे लाखो रुपये हाताळणाऱ्या माणसाला जसा त्याचा दोष लागत नाही आणि लोभ लागत नाही, त्याप्रमाणे सर्व स्थिरचराच्या घडामोडी सांभाळणाऱ्या या माणसाला त्याचा कुठलाही डाग लागला नाही. याचं कारण कुठेही आसक्त नव्हता. या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात, सगळे रंग ढंग केलेत, तऱ्हेतऱ्हेचे अनुभव घेतलेत, हे सगळं खरंच आहे. पण तरी सुद्धा तो गुंतून राहिला असल्यामुळे यापैकी कुठलाही दोष त्याच्याकडे येत नाही, हे आपण लक्षात घ्या. कशा करता केलं त्यांनी? हे तुमच्या माझ्याकरता केलं. संत म्हणाले होते, बालकाच्या साठी पंते हाती धरिली पाटी. शिक्षक हातामध्ये पाटी धरतो आणि मोठ्या अक्षरामध्ये त्याच्यावर गिरवतो ग म भ न. त्याला अक्षर ओळख नसते म्हणून तो हे करत नाही, आपल्याला व्हावी म्हणून तो हे करत असतो, हे आपण लक्षात घ्या. माझा मुलगा लहान होता, त्याच्याकरता मी शिकवणी लावली मास्तरची मुद्दाम. तो पहिल्याच दिवशी गेला आणि वैतागाने परत आला. मला म्हणाला, बाबा त्या मास्तराकडे उद्यापासून मी जाणार नाही. म्हटलं का बरं रे? तर म्हणा त्याला काहीच येत नाही. मला एकदम मुलाचं कौतुक वाटलं. मला या वयात जे सत्य कळलं नाही ते त्याला इतक्या अल्पवयात पहिल्याच दिवशी कळलं. मला माझ्या मुलाबद्दल अभिमान वाटला. मी त्याला विचारलं, कशावरून रे? तर तो म्हणाला, तो मलाच विचारत होता गेल्या गेल्या, 2 अन 2 किती? 2 अन 2 किती असं जेव्हा शिक्षक विचारतात तेव्हा त्यांना येत नसतं म्हणून नव्हे, तुम्हाला यावं यासाठी. कृष्णाने हे सगळं केलं. आदर्श जीवन कसं जगावं, उच्च नैतिक मूल्यांची पाठराखण कशी करावी, हे दाखवण्याकरता कृष्णाने केलं. कृष्णाच्या सत्याची व्याख्या ही सौप्तिक पर्वामध्ये त्यांनी सांगितलं होतं. नोक्त पूर्वम मया मिथ्या स्वैरेष्वपि कदाचन सर्वभूत हितमत्यंतम एतत् सत्यम मतम मम. सर्व भूतांचं कल्याण ज्यामध्ये आहे त्याला मी सत्य मानतो. कृष्णाची व्याख्या वेगळी होती, त्यामुळे सत्याचा अपलाप केल्याचा दोष त्याच्यावर येऊ शकत नाही. कृष्ण सर्वत्र होता आणि कुठेही नव्हता. प्रभास पट्टणामध्ये पर्वकाळी ते सगळे लोक गेलेत, मद्य प्यायलेत आणि मद्य प्यायल्यानंतर खेळामध्ये एकमेकांशी भांडायला लागलेत. भांडण इतकं विकोपाला गेलं की त्यांनी परस्परांची हत्या केली. संपूर्ण यादव सैन्य नष्ट झालं. जे पांडवांना करता आलं नाही ते यादवांनीच आपसात करून दाखवलं. संपूर्ण यादव वंश नष्ट झाला. कृष्णाने पाहिलं आणि कृष्ण एक शब्द न बोलता आपल्या मोठ्या भावाच्या भेटी करता गेला, बलरामाच्या भेटी करता गेला. बलराम एका झाडाला टेकून उभा होता कृष्णाकडे एकटक पाहत. कृष्ण गेला, त्यांनी झालेला वृत्तांत बलरामाला सांगितला. बलरामाला नमस्कार केला. बलरामाने निर्विकारपणे ती बातमी ऐकली. कृष्णाकडे पाहत असतानाच त्याच्या अस्तित्वातून एक शेष बाहेर पडला, सरसरत अरण्यामध्ये निघून गेला आणि बलरामाचा देह जमिनीवर कोसळला. कृष्णाने पुन्हा एकदा प्रणाम केला आणि कृष्ण परतला. त्यानंतर कोणालाही न भेटता कृष्ण अरण्यामध्ये चालत राहिला. कृष्ण चालत राहिला. एक झाड पाहिलं, त्या ठिकाणी कृष्ण थांबला. त्या झाडाला टेकून बसला. एक गुडघा त्यांनी उभा केला, त्याच्यावर दुसरा पाय आडवा धरला, हात छातीशी बांधलेत आणि कृष्णाने डोळे मिटलेत. कृष्णाचा तळवा उघडा दिसला एका व्याधाला
आणि तो तळव्याचा आकार त्याला एखाद्या हरणाच्या चेहऱ्यासारखा दिसला. हरिण असावा असं समजून त्या यक्कश्चित व्याधाने एक बाण मारला. तो कृष्णाच्या तळपायामध्ये घुसला आणि संपूर्ण सृष्टीचं सूत्रचालन करणारा हा महापुरुष एकदम गतप्राण झाला. कृष्णाने आयुष्यामध्ये किती खेळ केलेत, किती पराक्रम केलेत, किती कंटकांचं पारिपत्य केलं, किती बलाढ्य आणि अहंकारी अशा उन्मत्त राक्षस तुल्य अशा लोकांचा त्यांनी विनाश घडवून आणला. यापैकी कुणालाही त्यांनी आपला वध करण्याचं श्रेय मिळू दिलं नाही. जन्म त्याचा तुरुंगात झाला आणि अंत अरण्यात अशा एका निर्जन ठिकाणी एका यक्कश्चित व्याधाच्या हस्ते झाला. कृष्णाने आपली सामान्यपणाची जी भूमिका होती, जीवनाच्याच बाबतीत नव्हे, जन्ममृत्यूच्याही बाबतीत खरी करून दाखवली. कुठेही गुंतलेला नव्हता. सगळ्या जगाकडे एक वार पाहिलं, डोळे मिटून घेतलेत आणि कृष्णाने समाधी लावली. समाधीस्थ असणाऱ्या अवस्थेमध्ये व्याधाचा बाण त्याच्या पायांना लागला आणि कृष्णाचा अवतार समाप्त झाला. मित्रांनो, जन्मापासून तो मृत्यूपर्यंत किती प्रसंग, किती खेळ, किती पराक्रम, किती दैदिप्यमान अशा रीतीची वीरकृत्य कृष्णाच्या आयुष्यामध्ये प्रगट झालेली आहे. प्रत्येक कृत्य एका महाकाव्याचा विषय बनावं इतकं प्रभावी आहे. त्याचा जन्म आणि त्याचा मृत्यूसुद्धा तितकाच प्रभावी आहे. कृष्णाच्या जन्मामुळे कंसाच्या छातीमध्ये धडकी उत्पन्न झाली असेल, पण तुम्हा माझ्या सर्वसामान्य माणसांना तुमच्या माझ्यासारख्या एकदम दिलासा वाटला. एक एक कृत्य असं स्फूर्तिदायक होतं आणि त्यामुळे कृष्णाच्या हयातीमध्येच त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल तऱ्हेतऱ्हेच्या दंतकथा उत्पन्न झाल्यात. त्या दंतकथांचंच एक वेगळं कृष्णायन झालं आणि हजारो वर्षांपासून ते लोकांमध्ये लोकप्रिय ठरलं असं आपल्याला दिसेल. आपल्या जीवनामध्ये केलेल्या बुद्धीच्या आणि शक्तीच्या कृत्यांमुळे ज्यांनी संपूर्ण त्रैलोक्याला प्रभावित करून टाकलं आणि आपल्या मृत्यूनी अत्यंत दिव्य अशा रीतीच्या अनासक्त मृत्यूनी ज्यांनी संपूर्ण द्यावा पृथ्वीला आपल्या प्रकाशाने प्रक्षाळून टाकलं, असा महापुरुष भगवान कृष्णाच्या नंतर तुमच्या माझ्या इतिहासामध्ये दुसरा झाला नाही. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु.